आज शिवजयंतीच्या निमित्तानं समस्त पुणेकरांना मी शुभेच्छा देतो। महानगरपालिकेच्या या आवारामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी स्मारक झालं, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या शुभ हस्ते ज्याचं उद्घाटन झालं, त्याचा 4था वर्धापन दिन आहे आज। आणि शिवाय शिवजयंती त्यानिमित्तानं माननीय महापौर असतील, आमचे महापालिका आयुक्त, बाकी आमचे पदाधिकारी सगळ्यांच्या समवेत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आम्ही एकत्र आलो। आणि दरवर्षी इथं या निमित्तानं येणं होतंच। त्यामुळे आज शिवजयंती आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी केली जाते आहे। तोच उत्सव पुण्यामध्ये सर्वत्र आपल्याला आज पाहायला मिळतोय। अण्णा दुबईमध्ये अडकलेल्या लोकांसाठी काय आपण पाठपुरावा करतोय? किती लोकांना परत आणू शकतो? किती फ्लाईट आपण नाही, याच्यामध्ये विषय असा आहे की आत्ता बघा, मागच्या वेळेला आपण पाहिलं असेल की पहलगामच्या वेळेला देशांतर्गत लोकांना आपल्याला या राज्यातून त्या राज्यात आणायचं होतं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी न्यायचं होतं। त्यामुळे थेट विमानसेवा आपण त्या ठिकाणी सेवा देत त्यांना आणता आलं। आत्ता अशा ठिकाणी लोक आहेत की एकतर भारत सरकार म्हणून त्याच्यामध्ये एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री असेल, होम मिनिस्ट्री असेल, सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री असेल, हे सगळ्यांच्या कोऑर्डिनेशनमध्ये संपूर्णच या सगळ्या देशांमधनं आज जे भारतीय परत आणायचे आहेत त्यासाठीची यंत्रणा काम करते। 24 तास लोक काम करत आहेत। महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये सुद्धा आता लोक टप्प्याटप्प्याने येतील। कारण असं आहे की मुळामध्ये एअरस्पेस बंद होत्या, एअरपोर्टवरती सुद्धा आपण पाहिलं की एअरपोर्टसुद्धा बंद होते। आता जशी हळूहळू सेवा सुरळीत होते तशी आता लोक यायला सुरुवात होती आहे। पण जिथे अजूनही विमानसेवा सुरू नाही आहे तिथल्या भारतीय अडकलेल्या लोकांना तिथल्या एम्बेसीच्या माध्यमातून भारत सरकार त्यांना तिथली सगळी सेवा पुरवते। त्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्थेमध्ये पूर्णपणे भारत सरकार त्याच्यामध्ये आत्ता लक्ष घातले। त्या बंद झाल्यामुळे अडचणी झाल्या होत्या। आपलं बरंच फ्लीट तयार होतं लोकांना आणायसाठी, मात्र जाऊ शकलं नाही। आता त्याच्यात किती सुधारणा झाली आहे? 100% जशी परिस्थिती नॉर्मल होईल तशी ती सेवा सुरळीत होईल आणि मग मात्र लोकांना आणण्यासाठी खूप व्यवस्थित त्याची मदत होईल। अजूनही काही ठिकाणी एअरस्पेस बंद आहेत, अजूनही काही विमानतळ बंद आहेत। जिथून आपल्याला आणता येतील ते प्रयत्न भारत सरकार म्हणून सुरू आहे। इराण आणि इस्रायलमध्ये किती नागरिक आहेत भारतातले? नाही, परवा जो काही मी रिव्ह्यू सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीमध्ये घेतला त्याच्यामध्ये या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी ही अशी सगळी परिस्थिती आहे, साधारणतः 40 ते 50 हजार लोक अडकल्याची प्राथमिक माहिती होती। पण त्याच्यातली आता बऱ्यापैकी लोक, ही 4 दिवसापूर्वीची माहिती मी सांगतोय, त्यामुळे आता बऱ्यापैकी लोक परत आलेली आहेत। हळूहळू ते सुरळीत होऊन जाईल। VSR कंपनीचे मालक VK सिंग यांची काल इन्क्वायरी झाली। VIP ट्रीटमेंट दिली असा आक्षेप रोहित पवारांनी दिलेला आहे। पोलिसांच्याच गाडीमधून त्यांना बाहेर काढण्यात आलं। या सगळ्या चौकशीवर रोहित पवारांनी आक्षेप घेतलेला आहे। पारदर्शकपणे ही चौकशी होईल का? मला असं वाटतं की जी ती तपास यंत्रणा आपापल्या ठिकाणी आपापलं काम करते आहे। आता कोणाचं काय मत आहे, त्यांचं ते मत आहे, त्यांनी मांडलं, मी त्याच्यावर काहीच बोलू शकणार नाही। पण मला असं वाटतं की DGCA सगळ्या यंत्रणा आपापल्या पद्धतीनं मला असं वाटतं काम करतायत। प्राथमिक अहवाल आपल्या समोर आला आहे, पण मला असं वाटतं त्याच्यामध्ये शेवटी अंतिम अहवाल आल्यानंतरच काय बोलणं योग्य होईल। या युद्धाचा एक परिणाम नाही, असं होत नाही। कारण शेवटी आता प्राथमिक अहवाल जो आला त्याच्या अनुषंगानं त्याची सखोल चौकशी होईल, त्याच्या प्रत्येक छोट्या गोष्टीचा विचार होईल, सर्व बाजूंनं त्याचा तपास होईल आणि मला असं वाटतं की मग त्याच्यावरती बोलणं योग्य होईल। या चौकशांचे काही प्रोटोकॉल ठरलेले असतात। प्रत्येक वेळेस असे अपघात झाले की कशा पद्धतीने चौकशी केली जाईल, या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर म्हणून, स्टेट मिनिस्टर म्हणून काही स्पष्ट सांगू शकाल का की सगळे प्रोटोकॉल फॉलो केले? तेच सांगितलं आपल्याला की आयकाओच्या नियमाप्रमाणे अपघात झाल्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये प्राथमिक अहवाल देणं हे बंधनकारक असतं आणि म्हणून हे मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं। त्यामुळे 1 महिना पूर्ण होण्याच्या अगोदरच प्राथमिक अहवाल आला। आता प्राथमिक अहवालनुसार त्याच्या अनुषंगानं या सगळ्या जे काही यंत्रणासुद्धा बाकीच्या चौकशी करतात त्यांच्या सगळ्यांना सोबत घेऊन त्याच्यामध्ये आता अंतिम अहवाल च्या दिशेनं आता कामकाज सुरू झालं, तपास सुरू झाला आणि तेव्हा जो अहवाल येईल तेव्हा त्याच्यावरती बोलू। अण्णा हिंदी एक छोटा अपघातामुळे मोठा अडचण होताना दिसते। या सगळ्या आसपासच्या डेपोजमध्ये आता व्यावसायिक गॅस जो आहे, LPG असेल किंवा PNG असेल, तो देऊ नका अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। नव्यानं काही ऑर्डर्स घेऊ नका, बुकिंग्स घेऊ नका। या सगळ्याचा मोठा त्रास व्यावसायिकांना सुद्धा आता होताना दिसतोय। तर त्या संदर्भामध्ये सरकारकडून काही पावलं उचलली भारत सरकार या सगळ्या युद्ध परिस्थितीवरती खूप बारकाईने काम करते। अगदी विदेशात आपले लोक अडकली त्यांना आणण्यापासून या देशांमध्ये युद्ध झाल्यानंतर, सुरू झाल्यानंतर या आपल्या देशावरती वेगवेगळ्या सेवा सुविधांवरती
काय परिणाम होईल याच्यावरती खूप भारत सरकार सिरियसली काम करतं आहे. त्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. आसाममध्ये पडलेल्या सुखोई विमानाच्या संदर्भात जो पायलट गेला तो नागपूरचा होता आणि त्यांच्या देखील घरच्यांनीही चौकशीची मागणी केली आणि एस्पेशली तुम्हाला आवाहन केलं की यात लक्ष घालावं म्हणून. 100% ज्या वेळेला असा अपघात होतोय, जिथे जिथे दुर्दैवी घटना घडतीये, प्रोटोकॉल ॲज अ प्रोटोकॉल प्रत्येक गोष्टीत प्रत्येक विषयामध्ये त्याची तशी तपास केला जातो. 100% तो होणार. धन्यवाद.